मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणजेच पुणे शहरातील काही महत्त्वाचे ठिकाण फिरणार आहोत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पुण्याच्या पहिल्या स्पॉटला जाणार आहोत, शनिवारवाडा। शनिवारवाड्याच्या बाजूलाच दगडूशेठ गणपती, लाल महल आणि कसबा गणपती आहे। हे तिन्ही स्पॉट, 4 स्पॉट बाजूबाजूला आहेत। तर त्यासाठी आपण शिवाजीनगर रेल्वे स्टेशनपासून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवरून आपण कसबा पेठसाठी मेट्रो पकडलेली आहे। मेट्रो ही स्वस्त दरात आहे, मला पर पर्सन 10 रुपयात कसबा पेठपर्यंत पोहोचवेल। आणि मग तुम्ही जर रिक्षाने वगैरे गेला तर तुम्हाला 50 किंवा 100 रुपये पडणार, तर तुम्हाला मेट्रो खूप इझी पडेल। तर चला आता आपण जाऊया पुढे। तर आपण पुण्या ब्लॉगमध्ये पहिला स्पॉट तो शनिवारवाडा आहे। पाठी बघू शकता शनिवारवाडा आहे। तर चला आता आतमध्ये आपण एक्सप्लोर करूया। तर ही माहिती आहे शनिवारवाड्याबद्दल। तर तुम्ही इथे पॉज करून तुम्ही वाचू शकता। आणि इथे पण माहिती आहे अजून इंग्लिश, हिंदी, मराठी सर्व लँग्वेजमध्ये। आणि इथे तोफा बघू शकता त्या काळातल्या आहेत। आणि एवढा मोठा असा, भला काय मोठा असा शनिवारवाडा आहे। आणि इथे वरती पण जाणार आहे आपण एक्सप्लोर करायला। तर चला पहिला त्या साईडची जागा बघूया आपण अजून काय काय आहे ते। तर आपण आता शनिवारवाड्याच्या आतमधून येऊन इथून असं वरती सीट आहेत, तिथून आपण आता वरती जी महलावरची जी तटबंदी आहे तिथे आपण असं वरती राऊंड मारत आहे। तिथून आपल्याला सर्व काही ठिकाणे आहेत ते सर्व दिसतील। तुम्ही इथून बघू शकता, चांगला व्ह्यू येतोय। जर तुम्ही आलात तर वरती तटबंदीच्या इथं नक्की या, कारण वरतून पण एक्सप्लोर करा, खूप चांगला व्ह्यू आहे इथून, तुम्ही ते बघू शकता। आणि आता आपण बघूया अजून काय आपल्याला पुढे दाखवायला भेटतंय का। तर हे बघू शकता मॉन्युमेंट आहेत। आणि हे जे आपले तुटलेलं वगैरे दिसतं ना, कारण की 1800 साली म्हणजे 1800च्या किंवा 1900च्या मध्ये इथे आग लागली होती मोठी, म्हणून हे सर्व तुटलेलं आपल्याला असं भेटतंय। आणि खूप सुंदर जागा आहे। तर आता फिरता फिरता मला इथे बाजूला लाल महल होतं हे माहिती होतं, पण आता आपण जर इथून बघितलं ना तर इथे बाजूलाच लाल महल आहे। तर पूर्ण आपला शनिवारवाडा फिरल्याच्या नंतरला आपण लाल महालाकडे जाणार आहोत। तर चला आता आपण पटापट आपण फिरूया हे, आणि नंतर लाल महालाकडे जाऊया आणि अजून बाकीचे खूप साऱ्या प्लेसेस एक्सप्लोर करायचे आहेत। तर चला। तर हा नारायण दरवाजा आहे इथे। तर शनिवारवाड्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शनिवारवाडा हा आपल्या मोठ्या दरवाजांमुळेही ओळखला जातो। तर वरतून तुम्ही व्ह्यू बघू शकता शनिवारवाड्याचा। तर आता आपण लाल महालाच्या इथे आलेलो आहेत। तुम्ही लाल महालाची माहिती बघू शकता इथे मराठी इंग्लिशमध्ये पॉज करून। तर आता आपण लाल महालाच्या आतमध्ये जात आहोत। तुम्ही बघू शकता हे तेच लाल महल आहे, तिथून शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती शिवाजी महाराजांनी। आणि इथे अजून एक आहे, स्त्रीवरती अत्याचार करणाऱ्या राजांच्या पाटलाला शुभानी कठोर शिक्षा करून स्वराज्याचा पहिला निवाडा लाल महालात केला होता। म्हणजे वंटे कडवते काय जा। तर आता आपण लाल महालामधून बाहेर आलेलो आहे, कारण की आपल्याला तिथे व्हिडिओ काढायला देत होते। म्हणजे जेवढ्या व्हिडिओ काढल्या तेवढ्या व्हिडिओज काढल्या, कारण की त्या पोलीस काकी ओरडत होत्या। आणि आतमधला इंटेरियर खूप भारी आहे। तर आतमधला इंटेरियर खूप भारी आहे लाल महलचा। तर तुम्ही जर येत असाल तर या। आणि आता आपण दगडूशेठच्या इथे जात आहे। आणि
तर आता आपण दगडूशेठच्या इथे जात आहोत आणि नंतरला आपण कुठेतरी मस्तपैकी मिसळ खाऊ. तर चला आता आपण पटापट जाऊ आणि पटापट जाऊ. तर लाल मलापासून आपण जर सरळ आलो ना तर सरळ आपल्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दिसतं. हे बघू शकता तुम्ही इथे. आणि इथून आता आम्ही आतमध्ये जातो आणि इथे 2 प्रकारचे दर्शन लाईन आहेत. जर तुम्हाला जवळून दर्शन घ्यायचं असेल तर 100 रुपये आहेत आणि जर लांबून घ्यायचे तर निःशुल्क आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही इथे 100 रुपये जवळूनसाठी दर्शनाची लाईन. मोफत दर्शनासाठी तिथून राईड घ्यायचं आहे आपल्याला. 3 नंबर गेटपासून आहे आणि इथे तुम्ही लाईन बघू शकता. तिथपर्यंत आहे अजून 3 ते तिथे त्या साईडून स्टार्ट होते तिथपर्यंत लाईन आहे. आणि इथे आता हे लोक प्रसाद घेत आहेत दगडूशेठच्या इथे. जर तुम्हाला लाईनीत उभं राहायचं आहे तर लाईनीत उभं राहा किंवा तिथून 100 रुपयाची तिकीट घेऊन पास घेऊन तिथून तुम्ही जावा. तिथून तुम्हाला लवकर भेटेल. तर आता आपण आतमध्ये नाही जात आहे, आपण बाहेरूनच दर्शन करून जात आहे कारण की खूप लाईन आहे आणि 1:30 वाजता आरती आहे. त्यानंतरला मग अर्धा तास आरती चालणार. मग त्यानंतरला लाईन चालू होणार, खूप वेळ होणार. त्याबदली आता नाही जात आहे आणि कारण की आज शनिवार असल्यामुळे गर्दी पण आहे. जर तुम्ही आलात तर तुम्ही नक्की दर्शन घ्या इथून. तर आता आम्ही ओलानी जातोय सारसबागपर्यंत. तुम्हाला खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये ओला भेटेल. तुम्ही इथे बघू शकता पाण्यामध्ये कासव आहेत. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. जर तुम्ही फॅमिली सोबत येत असाल तर ही जागा भारी आहे. जर इथे चिल मारायला येत असाल तर सारसबाग खूप सुंदर आहे आणि इथे बाजूलाच मंदिर आहे गणपतीचं मधोमध एकदम. आणि खूप भारी जागा आहे म्हणजे शॉर्ट टाईमपास करण्यासाठी. तर तुम्ही नक्की इथे या. तर आपण पुण्यामध्ये आता पूर्ण दिवसात कसबा गणपती फिरलो आहे स्टार्टिंगपासून. शनिवारवाडा, लाल महल, कसबा गणपती तिथून बाजूला जाऊ शकता, दगडूशेठ आणि नंतरला मग सारसबाग असे एवढे प्लेसेस केलेले आहेत. जर तुम्हाला अजून जायचं असेल तर अजून खूप ठिकाणी तुम्ही फिरू शकता कारण की आम्ही 4च जागा एक्सप्लोर केल्या. जर तुम्ही येत असाल तर तुम्ही या सर्व जागा एक्सप्लोर करा, तुम्हालाच खूप चांगला वाटेल. तर चला आपण हा व्लॉग इथे एंड करूया. आणि जर तुम्हाला असा अजून एक व्लॉग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.